आपल्या मुलाला अभ्यास येत नाही किंवा तो म्हणावा तसा अभ्यास करत नाही किंवा पालकांच्या ज्या अपेक्षा आहे त्याच्या अभ्यासातून तर तो पूर्ण करत नाही, म्हणून त्या मुलाला दे दनादन फटके देणाऱ्या पालकांनो या व्हिडिओकडे लक्ष द्या। कालच्या व्हिडिओमध्ये मी हेडिंग दिली होती पहा की फटके देऊन अभ्यास पूर्ण होत नसतो किंवा फटके देऊन मुलं अभ्यास करत नाही तर काय करावं लागतं। मित्रांनो, माझ्या मुलाचं मी तुम्हाला कालचा व्हिडिओ पण दाखवला, ज्यामध्ये तो काल सांगितल्या पद्धतीने त्याने म्हणून पण दाखवलं। 41 पर्यंत पाढे पाठ होते, इंग्रजी खडखड वाचतो, मराठी खडखड वाचतो आणि विशेषतः रोज इंग्रजीचे 5 शब्दार्थ असे हजारो शब्दार्थ त्याने पाठ केलेले आहे। जनरल नॉलेज पण त्याचं भरपूर काही पूर्ण आहे। आणि काल एका जणांनी कमेंट केली की तुम्ही सांगितल्या पद्धतीने हा जिल्हा परिषद शाळेचा मुलगा त्याच्या शक्लीवरून वाटत नाही। आता मला सांगा, शक्कलवरून याच्या कुठे लिहिलेलं आहे का असं की जिल्हा परिषदचा आहे की नाही म्हणून? पण तुम्ही त्यांना सांगितलं, मोठा माणूस एक वेळ ठीक आहे मी व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी काही बोलेल, पण कमीत कमी या छोट्या निरागस बालकाला पाहून तरी तुम्ही त्याचं जे बोलणं आहे तर ते खरं असेल एवढं तरी तुम्ही सांगू म्हणजे तो एवढं तरी तुम्हाला पटत असेल ना। मी तुम्हाला मुलाचा अभ्यास कसा घ्यायचा किंवा मुलांना अभ्यास करण्यासाठी काय करायचं आहे त्याला तर ती गोष्ट सांगतो। त्या अगोदर त्याच्याच तोंडून मी तुम्हाला त्याची सगळी माहिती सांगायला येतो। सांग, तुझं नाव सांग। माझे नाव स्वराज मनोहर इनामे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटात नंबर 1 तालुका जिल्हा रत्नागिरी मिराथ वाटात खंडाळा। हा, आता ज्यांना कोणाला हा मराठी शाळेतच आहे का म्हणून डाऊट असेल तर त्यांनी स्वतः त्याच्या शाळेत येऊन आता सांगितलेल्या पत्त्यावर येऊन त्यांनी भेट द्या। ठीक आहे। आता मित्रांनो, तुमचा एक महत्त्वाचा VIP प्रश्न आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यावा किंवा मुलांना फटके, आता काही जण म्हणतात तुमचा मुलगा हुशार आहे हो, बाकीच्यांनी फटके द्यायचे की नाही द्यायचे। मी अजूनसुद्धा याच मतावरती ठाम आहे की फटके देऊन मुलांचा अभ्यास होणार नाही। तुम्ही वातावरण निर्मिती तयार करा विशेषतः। आणि बरेच जण सांगतात की घरी अभ्यास घ्या किंवा घरी अभ्यास हे करा। मी म्हणत नाही की तुम्ही त्या ठिकाणी मुलांना शिकवा, शिकवण्याचं काम तर शाळेत शिक्षकाचं आहे, पण हा त्याला पूरक काम मात्र तुम्ही करू शकता। जसं की माता जिजाऊने काय केलं होतं, शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं तर माता जिजाऊने शिवाजी महाराजांना प्रेरित केलं होतं। शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी स्वराज्य नसेल तर काय काय गोष्टी सहन कराव्या लागतात आणि हे लोक कशा आपल्या पद्धतीने कशी आपल्यावरती जुलूम करतात याची माहिती देऊन किंवा याचे वास्तविक प्रत्येक गोष्टीमध्ये घटनाक्रम दाखवून भेट देऊन वेगवेगळ्या स्थळाला त्या ठिकाणी जिजामातेनं आणि विशेषतः रोज बोधकथेतून रामाच्या, कृष्णाच्या, बलभीमाच्या, अर्जुनाच्या प्रेरणेच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजाला घडवलं होतं। तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं की मुलाचा अभ्यास तुम्ही कसा घ्या तर आपल्या घरातून किमान एक सदस्य आपल्या मुलाची जबाबदारी घ्या ज्याने चांगला अभ्यास मुलाचा झाला पाहिजे। विशेषतः त्याला प्रोत्साहन देत चला, त्याला रोज रिमाइंड करा, रोज सांगा आज काय शिकला बाळा तू शाळेमध्ये, त्या सगळ्या गोष्टी करा। तर तुम्ही रोज थोडं थोडं जर त्याच्याकडून थोडंच करा, जास्त एक वेळा देऊ नका, फटके देऊन अभ्यास होत नाही। अजून सुद्धा मी सांगतो, अजून तुम्हाला कोणाला काय वाटतं कमेंट करा, पुढच्या व्हिडिओत माहिती देतो। धन्यवाद।